हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवापुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ। कालच्या चिंतनामध्ये आपण 42-43 नंबरच्या श्लोकावरच्या ओव्या पाहत आलेलो आहे। त्यावरला आणखीन काही ओव्यांचा विचार 6व्या अध्यायातील 455 नंबर आणि 456 नंबर अशा ओव्यांचा विचार आपल्याला या श्लोकामधून उरलेले आहे। अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम एतद् दुर्लभतरम लोके जन्म यदि दृश्यम तत्र तम बुद्धिसंयोगम लभते पूर्वदेहिकम एततेच ततो भूया संसिद्धी कुरुनंदनम। यावरती विचार चाललेला आहे आणि माऊली म्हणतात असा जो आहे ती सिद्ध प्रज्ञेची निरावे मनची सरस्वते दुभे मग सकळ शास्त्र आहे स्वयंबे निगती मुखे। सर्व शास्त्रांचा विचार, सर्व शास्त्रांचं गुढार्थ त्याला कळायला लागतात, कारण त्याला जन्मसिद्ध अशी प्रज्ञा प्राप्त असते। आणि प्रज्ञेचा अर्थ ऋतंभरा प्रज्ञेचा अर्थ आपण मागच्या ओवीमधून पाहिलेला आहे, मागच्या चिंतनामधून। अशी ऋतुंभरा प्रज्ञा शब्दाचा अर्थ आहे जी बुद्धी अत्यंत स्थिर आणि शांत झालेली आहे, त्यालाच स्थितप्रज्ञ म्हणतात वृत्तीना। अशी स्थितप्रज्ञ झालेला जो असतो तो सिद्ध प्रज्ञेचा शब्द वापरला आहे। अशी सिद्ध प्रज्ञा त्याला लाभलेली असते आणि त्याच्या मनातून म्हणजे त्याच्या बोलण्यातून साक्षात अगदी शास्त्र बाहेर पडायला लागतात, सगळ्या शास्त्रांचा गुढार्थ त्याला कळायला लागतो असं माऊली बोलतात। ऐशे जे जन्म जया लागी देव सकाम स्वर्गी ठेले जप होम करती सदा। असला जन्म प्राप्त व्हायला देव काय करतात विचार सांगितलेला आहे 2 ओव्यामधून। ऐसे जे जन्म जया लागी देव सकाम स्वर्गी ठेले जप होम करती सदा अमरी भाट होई जे मग मृत्यू लोकाते वाले जे ऐसे जन्म पार्था गाजे ते तो पावे। त्याला कोणत्या प्रकारचा जन्म प्राप्त होतो आणि अशा एका अवस्थेसाठी, अशी स्थिती येण्यासाठी देवसुद्धा काय करतात, देव देखील सकाम होऊन स्वर्गात जप होम करत असतात। जप होम करती सदा, स्वर्गात जप करत असतात। मृत्यू लोकातील अशा योगी पुरुषाचा हा जन्म पाहून त्यांना सुद्धा असूया वाटत असेल, त्यांना सुद्धा वाटत असेल की हेवा वाटत असेल, असूया म्हणण्यापेक्षा त्यांना हेवा वाटत असेल की असा जन्म आम्हालाही प्राप्त व्हावा। कोणाला? ब्रह्मादी इंद्रादी देव जे आहेत त्या देवांना सुद्धा वाटतं की आम्हाला असा जन्म पाहिजे। मग आपण जर कल्पना केली नाही यांच्याकडे बघितलं तर त्यांचा जन्म कसा आहे आपल्या लक्षात येईल। ऐसे जे जन्म जया लागी देव सकाम, असा जो उत्कृष्ट जन्म आहे कोणता? योगिनामेव कुले भवती धीमता वरती श्लोकामध्ये सांगितलेला आहे। ज्याला सिद्ध प्रज्ञा प्राप्त झालेली आहे, जी मोठीकी देहाकृती उमटे आणि निजज्ञानाची पहाट फुटे अशी तैसे दशेची वाट न पाहता वैशीची गावा न येता वाळपणीची सर्वज्ञता वरी ते आते असा जन्म माऊलीने वरती वर्णन केलं आहे की कोणता जन्म तो योगी पुरुषाचा योगी कुळामध्ये आलेला आहे। तो जन्म प्राप्त व्हावा म्हणून देवसुद्धा स्वर्गामध्ये जपहोम करत असतात, अशा जन्माची इच्छा करत असतात। आणि कारण पुण्य संपल्यानंतर मृत्यू लोकातच जायचं असतं, त्यांना सुद्धा जन्म घ्यायचा आहे। म्हणजे जन्म कुठं घ्यावा लागतो? मृत्यू लोकामध्ये, दुसरीकडे काही जन्म घ्यायचा संबंधच येत नाही ना। काय नरक लोकामध्ये जन्म घ्यावा लागतो की स्वर्ग लोकामध्ये? स्वर्गामध्ये देवादिकांची दिव्य शरीर प्राप्त होतात, तो काय मनुष्याचा देह नव्हे।
नरकामध्ये नरक योनी असतात, पशुपक्ष्यांच्या खालच्या दर्जाच्या योनी प्राप्त होतात, तोही मनुष्य जन्म नव्हे. म्हणजे मृत्यू लोकातच यावं लागेल. जर योगी व्हायचं असेल, मोक्ष प्राप्त करायचं असेल तर मृत्यू लोकाशिवाय दुसरी गती नाही. हे देवादिकांना सुद्धा ठाऊक आहे. आणि आपण काय करतो, स्वर्गात जाण्याची इच्छा करतो. आणि स्वर्गातले काय करतात, पृथ्वीवर यायची इच्छा करतात. कारण त्यांना माहिती आहे की पुण्य संपल्यानंतर आपली गती मृत्यू लोकातच आहे. आणि गती थांबवायची असेल, म्हणजे गतीची अधोगती होऊ नये असं वाटत असेल, तर त्याची ऊर्ध्व गतीमध्ये रूपांतर व्हायचं असेल तर मृत्यू लोकामध्ये जावं लागेल. आणि मृत्यू लोकात गेल्याशिवाय आपल्याला हे देह धारण करणं संपणार नाही. पुण्य आणि पाप संपायचे असतील तर त्यासाठी मृत्यू लोकात जाऊन योगी कुळामध्ये जन्म यावा. आणि त्या योगी कुळामध्ये जन्मताच आत्मज्ञानाची प्राप्ती व्हावी, जन्मताच सगळी शास्त्र त्याच्याकडे असावीत, मुखात राहावीत, अशी इच्छा कुणाला का होणार नाही सांगा बघू. म्हणून देवादिक सुद्धा ऐशे जे जन्म जया लागी देवस काम स्वर्गी ठेले जप होम करती सदा अमरी भाट होईजे. देवानी भाट व्हावं, भाट होणे म्हणजे स्तुती करणं. मग मृत्यूलोकात वाणिजे त्यांनी मृत्यूलोकाचं वर्णन करतात. काय मृत्यूलोक आहे, आणि आपण काय करतो बसून, काय स्वर्गलोक आहे, काय उर्वशीचा रंभेचा तिथं नृत्य बघायला मिळतं, तिथं म्हणे कसला तू सोमरस काय दारू प्यायला मिळते, किती मजा असेल, मरण लवकर नाही, कित्येक काळ राहता येतं, दुःख नाही, आणि देह नसल्यामुळे व्याधी नाहीत. मग या सगळ्या गोष्टी किती मनोहर असतील. पण तिथले देव म्हणतात आपण मृत्यूलोकामध्ये यायला पाहिजे. ते मृत्यूलोकाची स्तुती करतात. त्यामुळं असे जे मृत्यूलोकातील जन्म आहेत ते त्यांना प्राप्त होतात किंवा प्राप्त व्हावे म्हणून इच्छा करत असतात. कारण मृत्यूलोक आणि मनुष्य देह दोन गोष्टी आहेत, एक ठिकाण आणि दुसरा देह, ज्यामुळं मोक्ष प्राप्त होतो. म्हणून मृत्यूलोक असायला पाहिजे, मनुष्य देह असायला पाहिजे, तरच मुक्ती प्राप्त होते. मुक्तीसाठी या दोन अट्टे आहेत. म्हणून आम्हाला त्या प्राप्त झाल्या, आम्हाला मृत्यूलोकात जन्म मिळाला, आणि दुसरी गोष्ट देहाचं नरदेहाची प्राप्ती झालेली आहे. मग आपण जर त्या गोष्टी योगी पुरुषाचा थोडा का असताना विचार नाही केला तर काय होईल मग. म्हणून योगभ्रष्ट सुद्धा स्वर्गात न जाता योगी कुलामध्ये मृत्यूलोकामध्ये जन्म घेतो. आणि मृत्यूलोक कसं आहे, वास्तविक बघेल तर दुःखरूप आहे. वर्णनच केलंय माऊलीने, मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाची श्रवणी. तिथं कुठल्याही ठिकाणचं सुखाचा कुठला सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे, एवढं वर्णन मृत्यूलोकातलं सगळ्यांनी करून ठेवलंय. तरी सुद्धा देव मृत्यूलोकात यायची इच्छा करतात का, तर मृत्यूलोकाशिवाय पुढची गती प्राप्त होत नाही, जी गती योगी पुरुषांना प्राप्त झाली. जसा मोक्ष योगी पुरुषांना मिळाला तसा मोक्ष जर प्राप्त करायचा असेल तर मृत्यूलोक पाहिजे आणि मनुष्य देह पाहिजे. तो देवादिकांचा देह चालणार नाही. आणि एखाद्या नीच योनीमध्ये सुद्धा एखाद्या कोल्या कुत्र्याचा आणि गाढवाचा जन्म सुद्धा चालणार नाही. एकच जन्म श्रेष्ठ आहे, दुर्लभ तर. तीन गोष्टी दुर्लभ मांडल्यात, त्यामधला तिसरी गोष्ट आहे मनुष्य देह. याला दुर्लभ म्हणायचं कारण तेच आहे, या दुर्लभ देहामधूनच दुर्लभ असलेली मोक्षप्राप्ती जी आहे ती मोक्षप्राप्ती होऊ शकते. म्हणून अमरी भाट होई जे शब्द वापरला ना, की देवानी भाट व्हावं आणि त्या मृत्यूलोकाचं वर्णन करावं अशी परिस्थिती आहे. कारण मृत्यूलोकामध्ये जन्म घ्यावा त्यांना प्राप्त होता, घ्यावा वाटतो, कारण योगी पुरुषाने तिथं जन्म घेतलेला असतो. म्हणून मृत्यूलोक जरी दुःखरूप असला पण मुक्ती मात्र तिथंच मिळते. म्हणून दुःख सहन करून मुक्ती प्राप्त करायची असेल तर मृत्यूलोकात यावं लागेल, साधना करायची असेल तर मृत्यूलोकात यावं लागेल, सद्गुरूंची सेवा करावीशी वाटत असेल तर मृत्यूलोकात यावं लागेल. या सगळ्या गोष्टीचा विचार साक्षात भगवंत, साक्षात इंद्रादी देव सुद्धा या जन्माची, योगी पुरुषांच्या पुढा जन्म घेण्याची इच्छा व्यक्त करतात. यावरून हा जन्म किती श्रेष्ठ आहे हे आपल्याला कळेल. आता आपण योगी कुळा जन्माला आलो नसेल कदाचित, आणि तरी सुद्धा मनुष्य देह तरी आहे आणि मृत्यूलोक तरी आहे. जर आपण ठरवायचं म्हटलं तर काही काळात तरी मोक्ष मिळवू शकतो. आणि एका दुसरा जन्म जरी गेला ट्रायलला जाऊ दे, पण तरी सुद्धा मोक्षाची मात्र व्यवस्था आपल्याला इथं केलेली आहे. विचार फार सुंदर माऊलींनी सांगितलेला आहे. अशा योगी कुळामध्ये जन्म घेणाऱ्या सत्पुरुषाचा 44 नंबरचा श्लोकाचा विचार आपण आता करायला लागलोय 6व्या अध्यायातील.
पूर्वाभ्यासेन तेनेव ह्रियते हे वशो अपि स जिज्ञासुरूपी योगस्य शब्द ब्रह्माती वर्तते. कारण तो योगभ्रष्ट पुरुष जो असतो तो विषय भोग वासना शिल्लक तो श्रीमंताच्या घरी जन्माला येतो असं वर्णन आपण बघितलं. आणि त्यांच्यामध्ये योगाभ्यास आणि संस्कार याच्या भोग वासना संस्कार दोन्ही असतात. जर ते जन्माला आले तर पूर्वीचा अभ्यास आहे ना, पूर्व अभ्यासन तेन ह्रियते हे वशो अपि स असं वर्णन श्लोक करतो. याचा अर्थ असा आहे, मागील योगाभ्यासाचा संस्कारही असतो आणि जन्म का घ्यावा लागतो तर मुक्ती थांबलेली आहे छोट्याशा सूक्ष्म वासनेनं. ती सूक्ष्म वासना भोग वासना त्याचाही संस्कार असतो आणि अभ्यासाचाही संस्कार असतो. पारमार्थिक साधनेचा तरी घट्ट संस्कार असतो आणि छोटासा हा संस्कार हा भोगवासनेचा असतो. म्हणून तेवढ्या भोगवासना भोगासाठी श्रीमंताच्या घरात येतात, पण हळूहळू विषय भोगातून तो अभ्यासाकडेच मात्र वळतो असं ह्या श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे. कारण तो पराधी होऊन योगाकडे ओढला जातो आणि योगाचा जिज्ञासू होऊन देखील सकाम कर्म प्रतिपादक वेदाचे उल्लंघन करतो अथवा वेदाच्या पलीकडे वेदाला अगम्य असलेल्या ब्रह्माला प्राप्त होतो. जसा कठीण अर्थ आहे, आपण थोडक्यात अर्थ बघितला तर लक्षात येतो. पूर्वाभ्यासेन तेने ह्रियते हे वशो अपि स जिज्ञासुरूपी योगस्य शब्द ब्रह्माती वर्तते. म्हणजे दुसरा योग पुरुष जो आहे, दोन योग पुरुषांची वर्णन केली बघा. एक श्रीमंताच्या घरामध्ये येणारा, त्याच्या भोगवासना शिल्लक असतात थोड्या वासना, आणि भोग भोगायसाठी श्रीमंताचं घर पाहिजे म्हणून त्या वासना तिथं पूर्ण होतात आणि पाहिजे तसा बरोच पूर्वसंस्कारामुळं तो अभ्यासाला लागतो आणि मुक्त होतो. दुसरा जो आहे योगभ्रष्ट, त्याचंही वर्णन केलेलं आहे की जो आचार्य म्हणतात त्याप्रमाणे दारिद्र्याच्या कुटुंबामध्ये जन्माला येतो त्याला मात्र तीव्र वैराग्य जन्मताच असतं. हे वर्णन केले ना. बाळपणी सर्वज्ञता वरिते येते, त्याचं वैराग्य दृढ असतं. म्हणून असा जो असतो तो मुमुक्षत्व त्याच्याकडे तीव्र असतं, वैराग्य तीव्र असतं आणि त्याचं अंतःकरण शुद्ध असतं. म्हणजे त्याला शुद्ध प्रज्ञा ज्याला आपण वर्णन केलं ती शुद्ध प्रज्ञा त्याला प्राप्त झालेली असते. म्हणून शुद्ध अंतःकरण असणारे आणि दरिद्र कुळात जन्म घेणारा याची की दुसरा हा योगभ्रष्ट आहे. म्हणून तुकोबांचा एक अभंग आहे, 12 साखळीचे अभंग आहेत ना. मागच्या वेळा पण आपण चर्चा केली होती. आपल्यातल्या कुणी ते अभंग प्राप्त केलेत आणि अभ्यासत असतील मला माहिती नाही. आपल्यातले काही जण अभ्यास पण करत असतील, पण ते 12 अभंग फार सुंदर आहेत. बघितले तर लक्षात येईल. त्यामधला एक अभंग आहे बघा, ज्याची त्याला पदवी इतरांना साधे संताला म्हणजे आत्मसुख. आत्मसुख घ्या रे उघडी ज्ञानदृष्टी, याविन चावटी करू नका काही संत संग धरा, पूर्वीचा तो दोरा उगवेल. ही ओळ आपल्यासाठी इथं पाहिजे. करू नका काही संत संग धरा, पूर्वीचा तो दोरा उगवेल. पूर्वीचा दोरा म्हणजे पूर्वीचा जो संस्कार आहे तो आपोआप वरती येईल. जो संस्कार पूर्वी झालेला आहे, पूर्वाभ्यासेन शब्द वापरलाय. पूर्वीचा अभ्यास, पूर्वीचं वैराग्य, पूर्वीचं मुमुक्षत्व जे आहे ते चढ दिशी थोड्याशा नुसत्या संपर्कामुळं लगेच का होईल ते वरती येईल. पूर्वीचा तो दोरा उगवेल. म्हणून इथं वर्णन करताना 2 योगभ्रष्टांची वर्णन आपल्याला बघायला मिळतात. एक आहे श्रीमंताच्या घरामध्ये जन्माला येणारा, ज्याची थोडीशी सूक्ष्म वासना भोगवासना शिल्लक असते, पण हळूहळू तो ती भोगवासनेतून बाहेर पडतो, त्याचा तिटकारा त्याला येतो आणि अभ्यासाकडे वळतो. कारण भोगवासना संपली की उरत नाही, मग वासनेचा क्षय झाला की संपला. तसा पुढे इथे एक दुसरा योगभ्रष्ट जो दरिद्र कुळामध्ये जन्म घेतो तो तीव्र वैराग्य धारण करून आलेला मुमुक्षत्व असलेला जो आहे आणि ज्याच्या अंतःकरणाची मुळातच शुद्धी असते. अशा मुळातच अंतःकरणाची शुद्धी असलेला साधनेची गरजच नसते. कशाला साधना? कारण साधना हा शब्द कुणासाठी वापरायचा आहे? साधना म्हणजे ज्यांना चित्तशुद्ध झालं नाही त्यांच्यासाठी साधना आहे. म्हणजे साधना करणं म्हणजे आपण कमी आहोत असा त्याचा अर्थ आहे. आपल्याला साधना करावी लागते ना, तर आपल्याकडं कमतरता आहे असा त्याचा अर्थ आहे. आपण पूर्णत्वाला गेलो नाही आणि पूर्णत्वाची पूर्वतयारी म्हणून आपण नाम साधना, ध्यान साधना, तत्वचिंतनाची साधना करत असतो. पण आपण त्यालाच मोठेपणा मिरवत असतोय. मी नाम घेतोय,
अरे तुला नाम घ्यायला लागतं, हे तुझा कमीपणा आहे. परमपूज्य डॉक्टर काका सद्गुरू आमचे बोलतात, तुला नाम घ्यावं लागते ना, तर तुझा अजून कमीपणा आहे. कमीपणा कशामध्ये आहे? अजून तू साधक दशेमध्येच आहेस. आणि साधक दशेमध्ये असल्यामुळं नाम घ्यायला लागतं. ह्या कमीपणा या शब्दाचा अर्थ, त्यातला मर्म समजावून घ्यायचं बरं काय. नाहीतर नाम घेणं म्हणजे कमीपणा आहे की काय? अजिबात नाही. ज्याच्या मुखामध्ये नाम आहे ना, त्याचं पूर्वजन्माची फार मोठी पुण्य आहे. त्याशिवाय पुण्य काय धन्य काय संत काळ म्हणतात, जो वचे वदे अच्युत सर्व काळ. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, वरची ती ओळ मला आता लक्षात येणार आली. पण हा योगी जो आहे, हा योगी पूर्व पुण्याईनं पूर्ण झालेला असतो. त्याला काही साधना करायची नसते. त्यामुळे साध्य साधन जो भाग आहे ना, तो वेगळा त्यासाठी विचार केलेला आहे. साध्य आणि पुढील आपण बघणार आहोत. तर आता या श्लोकावरचं माऊलींचं भाष्य जे आहे, त्या माऊलीच्या भाष्यांचा जरासा आपण विचार करावा. काही ओव्या त्यावरती माऊलींनी, आणि मागील जे सद्बुद्धी शब्द कसा वापरलाय बघा, सद्बुद्धी. आणि इथं वर्णन करताना म्हणलेलं आहे बघा, रियते हे वशो अपिसहा जिज्ञासुरूपी योगश. इथं वर्णन केलंय, शब्द ब्रह्माती वर्तते, म्हणजे शब्द ब्रह्माच्याला ओलांडून ते पलीकडे ब्रह्मत्वाला प्राप्त होतात. शब्द ब्रह्म हे अलीकडलं ब्रह्म आहे. शब्द ब्रह्म, ब्रह्माना पण वेगवेगळे नाद ब्रह्म, शब्द ब्रह्म, कार्य ब्रह्म, कारण ब्रह्म असं म्हटलेलं जाते. हे उपाधी भेदानं त्याची नावं पडलेली आहेत. असे ब्रह्म काही वेगवेगळं नाही आहे. पण इथं वर्णन करताना ते शब्दाला ओलांडून फुलं जातात. मागील जे सद्बुद्धी जेत जीवित्वा झाली होती अवधी, मग तेची पुढती निर्वधी नवील आहे. आणि जेवढी अगोदर होती मागच्या जन्मामध्ये जी सद्बुद्धी होती, ती सद्बुद्धी म्हणजे सिद्ध प्रज्ञा. मागचं जर असं लक्षात कालच्या चिंतनातलं आपण जरा लक्षात ठेवलं पाहिजे. सिद्ध प्रज्ञा ऋतुंबरा प्रज्ञा आहे, त्याला सद्बुद्धी म्हणतात. सद्बुद्धी थोकडी म्हणू नये. माऊलींची होई पुढे आता आपल्याला आलेली आहे की जेवढे आपण म्हणतो सद्बुद्धीला कमी बुद्धीची नाही, ती बुद्धी परमात्म्याची अवधी म्हणजे परमात्म्याला प्राप्त केल्याशिवाय राहतच नाही, ती सद्बुद्धी असते. सद्बुद्धी म्हणजे काय? त्याच्या अंतःकरणातली कुठलीही वासना शिल्लक नसते. त्याच्या अंतःकरणामधला द्वेष, मच्छर, राग, द्वेषादी सगळे विकार नष्ट झालेले असतात. असा सो असतो तो सद्बुद्धीचा. अशी सद्बुद्धी, आणि जिच्या प्राप्तीच्या काळात आयुष्याची समाप्ती झाली होती, तीच बुद्धी पुन्हा मग व्यापक स्वरूपात, निर्वधी म्हणजे व्यापक स्वरूपात नवीन प्राप्त होते. जेथे जीवित्वा झाली होती अवधी, अवधी म्हणजे समाप्ती. ज्या ठिकाणी जीवित्व संपलं होतं, आयुष्य संपलं होतं, असं ठिकाण म्हणजे मृत्यू. ज्यावेळी मृत्यू अचानक झाला, पण त्या काळात जागी होती ती सद्बुद्धी जन्माला आली ना. सद्बुद्धी जन्माला येते, आणि बुद्धीनं जेव्हा जन्म घेतोय ती संस्कारासहित घेते. आणि ते संस्कार कुठला? पूर्वाभ्यास येणे शब्द जो वापरलाय तोच पूर्वाभ्यासाचा संस्कार, तो पारमार्थिक संस्कार घेऊन ती बुद्धी येते, त्याला सद्बुद्धी म्हणतात. म्हणून मागील सद्बुद्धी जी मृत्यू होताना होती, ती पुन्हा जागृत होते. मगाशी कालच्या चिंतनामध्ये आपण झोपेचं उदाहरण घेतलं होतं ना. झोपेमध्ये गेल्यानंतर लीन न आलेली असते, लीन होतं सगळं जगत. पण पुन्हा जागा झाल्यावर अजून आहे तसा प्रपंच आपण पुढे चालू करतो. तसा प्रकार या बाबतीत आहे. पूर्वी जो त्यानं अभ्यास केला, मध्ये मृत्यू नावाची झोप प्राप्त झाली, पण त्या मृत्यूतून जेव्हा जागृती येते, ते सुप्त सगळे संस्कार बाहेर पडतात, आणि मग तो तसाच वागायला चालू करतो. त्यामुळे पूर्वीचे संस्काराप्रमाणे बुद्धी काम करते. कर्माचे संस्कार असतील समजा त्या बुद्धीवर, तर कर्मयोगामध्ये तो व्यस्त राहील. जर भक्तीचे संस्कार, धर्माचे, नीतीचे संस्कार असतील, तर धर्म नीतीप्रमाणे आचरण करायला चालू करतो तो. त्याच्यावर जर पापकर्माचे जर संस्कार असतील, तर पापकर्म करणार. हे पापकर्माचे विषय इथं नाही. भक्तीचे संस्कार असतील, ज्ञानाचे संस्कार असतील, तर ज्ञान प्राप्तीकरता श्रवण मननादी जी साधना आहे, मननिध्यासन, तत्वम पदार्थ शोधनम, ह्या साधनेला तो लागेल आल्याबरोबर. का? पूर्वीच्या संस्कारातून आलेली बुद्धी त्याच्याकडे आहे. मग तुकोबांची ओळ आहे ना, संचित जैशी बुद्धी उपजे मनामध्ये. जी संचितातून बुद्धी जी प्राप्त झालेली असते, तीच बुद्धी पुढं कार्यरत होते, आणि त्याला सर्व साधनेची सुविधा प्राप्त होते, वातावरण प्राप्त होतं, चांगल्या लोकांची संगती मिळते, सद्गुरूंच्याकडून अगदी उच्च कुटीला पोचलेल्या अशा सद्गुरूंच्याकडून त्याला उपदेश प्राप्त होतो.
श्रीमंताच्या घरी सुद्धा भोग घेताना सुद्धा जबरदस्तीनं त्याला कोणतरी ओढून नेते की काय, असं खूप श्रीमंताचं घर सोडणारे सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. पूर्वीचे राजे रजवाडे वगैरे उत्तम उदाहरण गौतम बुद्धांचं आहे. गौतम बुद्ध राजपदावर होते, राज्य भोगत होते. ते राज्यपद सोडून त्यांनी अरण्याचा वास केला आणि आनंदाच्या शोधामध्ये बाहेर पडले. उत्तम उदाहरण आहेत, अशी खूप उदाहरणं आहेत. माझ्या बघण्यामध्ये सुद्धा एक संन्यासी ग्रस्त असे आहेत की असे चांगल्या खात्यापित्या घरातले, लग्न झालेले आणि एक संतान असलेलं, त्याने घर सोडलं, पुन्हा घराकडे परतले नाहीत. आता ते मुक्त अवस्थेमध्ये आहेत. हे बघण्यासारखी स्थिती आहे बरं काय. आता घरदारच सोडावं लागते अशातला काही भाग नाही तसा. घरदार न सोडता सुद्धा मोक्ष प्राप्त करता येतो, याची उदाहरणं आपल्याकडे आहेत. पण ही जर बघायला आपण गेलो तर ते त्यांना कुठले संस्कार असतात सांगा बघूया. मग जे त्यांना आत्ता जे मी जो उल्लेख केला, ती जी व्यक्ती संन्यासी ज्यांनी संन्यास घेतला, ती संन्यासी व्यक्ती काही दिवस घरात राहिलीत ना, त्याचं कारण आहे पूर्वीचे भोग थोडेसे शिल्लक होते. ते भोग संपल्याबरोबर त्यांची सद्बुद्धी जागृत झाली. अरे अरे रे, जसं रात्री आपण ठरवलेलं असतं, आता सकाळी पहाटे उठायचं आणि 5 वाजता प्रवासाला बाहेर पडायचं आहे. आणि त्याच वेळी अलार्म पण लावून ठेवलेला असतो आणि योगायोगानं अलार्म वाजला नाही किंवा काहीतरी झालं मला कळलं नाही, मग 5:30 पावणे 6 वाजतात आणि उठला की म्हणतो ना, अरे 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 घात झाला, मला 5ला उठायचं होतं आणि असं कसं झालं. तसा हा काय बोलतोय बघा, अरे 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 असा कसा मी संसारात पडलो आणि कसा काय प्रपंचाच्या आसक्तीमध्ये गुंतून गेलो. आता उठा उठा, आता आपल्या नादाला लागूया. जे ठरलं होतं माझ्या संस्कारात आहे ते मी करणार, अशी संचित अशी बुद्धी जागृत व्हायला लागते. त्यामुळे त्याला आपोआप साधनेची सुविधा मिळते. असं ठिकाण मिळतं जिथं साधना चालू आहे, ज्या ठिकाणी वातावरण आहे, ज्या ठिकाणी संतांची, चांगल्या योगी माणसांची संगत आहे, त्यांच्याकडून उपदेश मिळेल, अशा ठिकाणी त्याला जन्म प्राप्त होतो. श्रीमंताच्या घरामध्ये जरी तो असला तर त्या भोगामध्ये तो अडकून घेत नाही. त्या भोगाला कंटाळतो आणि त्यांना परमात्म्याकडे ओढला जातो. म्हणून तुकोबसला म्हणतात ना, तुका म्हणे माझा अवघ्याचा कंटाळा. तुकोबना हे 20-22व्या वर्षी कुठनं आली बुद्धी सुचली सांगा, तर मागची बुद्धी आहे. आणि ती बुद्धी तुकोबना अंगदांचा अवतार म्हणतात ना, प्रभू रामचंद्रांच्या सेवेमध्ये असलेले अंगद जे आहे त्यांचा अवतार मानला जातो ना त्याला तुकोबना. याचा अर्थ असा आहे, पूर्वजन्मामध्ये खूप सेवा झालेली होती, म्हणूनच या जन्मामध्ये विषयाचा कंटाळा येतो. तुका म्हणे माझा अवघ्याचा कंटाळा, तूच एक गोपाळा आवडशी, अशी त्या योग्याची स्थिती होते. म्हणून पहिल्या ओळीमध्ये माऊली बोलतात, आणि मागील जे सद्बुद्धी जे तर जीवित्वा झाली होती, आणि ज्यावेळी चुकून मृत्यू आला आणि मृत्यूच्या समयीमध्येच एखादा भोग आठवला आणि तो भोग भोगण्यासाठी पुन्हा यावं लागलं पृथ्वी तलावर. जसं भरतराजाला हरणाचा जन्म घ्यावा लागला, कारण हरणाच्या पाडसासाठी केविलवाणी नजरेनं बसलेलं हरणाचं पाडस बघत 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 त्यांना मृत्यू आला आणि त्यामुळं पुन्हा जन्म घेताना हरणाचा घ्यावा लागला. पण नाही, काय बिघडलं नाही, आहे तसं त्यांनी जन्मच एखादा दुसरा वाढला, पण वाढू देत. पण तरीसुद्धा त्याला आपण काय म्हणतो ना, एटीकेटी ज्याला आपण म्हणतो ना, परमपूज्य म्हणतात हे त्याला एटीकेटी म्हणतात. एटीकेटी म्हणजे मिळतात ना, जरी तो एखाद्या विषयामध्ये फेल असला तर त्याच्या पुढच्या जाण्याची गती थांबत नाही, तो जातोच आणि जातोनी जे प्राप्त करायचं आहे ते करतोच. त्यामुळे इथं म्हणतात, मग ते पुढची निर्वधी नवी लावे, त्याला नवीन असं व्यापक स्वरूपामध्ये नवीन गोष्टीची प्राप्ती व्हायला सुरुवात होते. ते तर सदैवा आणि पायाळा वरी दिव्यांजन होय डोळा, मग देखे ऐजैसी अवलिळा पाताळ धने. एक अतिशय सुंदर लाडका दृष्टांत आहे माऊलींचा. कुठं तरी आणखीन ज्ञानेश्वरीमध्ये तो वापरलेला आहे. पायाळू असतात ते, जे पायाळू असतात बघा, की त्या पायाळू लोकांना एक त्यांच्याकडे एक चांगलं एक लक्षण असतं की त्याला त्याच्या डोळ्यासमजा ते अंजन जर घातलं तर त्याला पाताळातलं धन दिसतंय म्हणतात. लपवून ठेवलेलं धन दिसायसाठी त्याचा हे विचार केला जातो. तो बघाय माऊलीने दृष्टांत दिलेला आहे. आता सत्यता पडताळा पाहिजे असेल तर ज्याने त्यांनी त्याचा विचार केलावा. दृष्टांत कसा आहे बघा, सदैवा भाग्यवान मात्र पाहिजे, तो पाहिजे भाग्यवान, सदैवा. आणि पायाळा दुसरा अट्टे बघा, पायाळू पाहिजे. तिसरी अट्टे बघा,
त्याच्या डोळ्यात दिव्यांजन घातलं पाहिजे, असलं पाहिजे. ह्या 3 अटी पूर्ण केल्या तरच पाताळातील धन त्याला सापडतं. आता याचा अर्थ काय? हे सगळं भाग्यानंच मिळणार ना. मागील पुण्याशिवाय असं दैववान कोण भेटणार? पायाळूच असायला पाहिजे, दिव्यांजन भेटायला पाहिजे. या 2-3 गोष्टी मिळणं म्हणजे फार मुश्किल गोष्ट आहे. पण या जो योगी आहे, भ्रष्ट झालेला योगी, ह्याला या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. आणि दिव्यांजन मिळतं, तो पायाळूही असतो आणि भाग्यवानही असतो. आणि खरंच त्याला जो सापडलेला जो धन आहे, मग देखे जैसी अवलीळा. अवलीळा म्हणजे सहजपणाने, अवलीळा म्हणजे सहजपणाने पाताळ धन त्याला होतं. जसं पाताळातील धन तो सहज पाहू शकतो, कारण त्याची दृष्टी तशी प्राप्त झालेली असते. एक म्हणजे तशी दृष्टी प्राप्त व्हायला पाहिजे. एक नंबर दुसरी गोष्ट तो पायाळू असला पाहिजे. पाया पडून जन्माला येणारे त्यांना पायाळू म्हणतात. आणि तिसरी गोष्ट तो भाग्यवान असला पाहिजे. तो दैववान, पायाळू आणि दिव्यांजन घातलेला असला पाहिजे. मग दैववान शब्द जो तो वापरलेला आहे ना, भाग्यवान, हा मागील जन्मातील पारमार्थिक साधन केलेला असला पाहिजे, त्याला भाग्यवान म्हणायचा. नाही तर काय उपयोग आहे त्याचा? साधन नसेल तर तो कसा होईल? पायाळू शब्द वापरला, हे पूर्वजन्मातले संस्कार आहेत त्याच्यावरचे. हा पायाळू हा संस्कार शब्द आहे. आणि दिव्यजन ज्याला शब्द म्हटला, दिव्य दृष्टी म्हणतात त्याला. श्री गुरुकृपेची, भगवंताच्या कृपेची त्याच्यावर कृपा दृष्टी असली पाहिजे. याला दिव्य अंजन शब्द वापरला. ते कोण करू शकतं? भगवंत गुरु ज्ञानाचं अंजन डोळ्यामध्ये घालतात. त्याशिवाय कसं? गुरु घाली ज्ञानांजन, गुरु दाखवी निजधन, गुरु सौभाग्य देऊन साधू बोध नांदवी. कोण करतंय? श्री गुरु हे करतात. गुरुच ज्ञानांजन घालतात, त्याच्या डोळ्याची दृष्टी बदलून टाकतात. त्याला जे सत्य वाटत होता प्रपंच ना, तो नंतर मिथ्या वाटायला लागतो त्याच डोळ्याला. पण डोळ्यात दिव्यांजन असताना आणि सत्य असलेला जो परमात्मा आहे त्याची प्राप्ती होते. मिथ्या असलेल्या संसाराकडून त्या दृष्टीनं मिथ्या संसार दिसतो आणि सत्य परमात्म्याची सुद्धा प्राप्ती होते. याला म्हणायचं पाताळातलं धन सापडतं. कसा दृष्टांताचा अर्थ आहे बघा. बरेच वेळा आपण दृष्टांत, छान दृष्टांत आहे म्हणून सोडून बघून विचार करून पुढे येतोय, छान आहे म्हणतोय. पण दृष्टांताचं जर आतला गुढार्थ जर आपण बघितला तर अतिशय सुंदर आहे. इथं ज्याला दैववान, भाग्यवान म्हटला तर मागील जन्मामध्ये साधना केलेला, नंतर पायाळू म्हणजे ती संस्कार घेऊन आलेला. आणि इथं दिव्यांजन शब्दाचा अर्थ आहे त्याला भगवंताची गुरूंची कृपादृष्टी संपादन केली आणि आपली मूळची दृष्टी, जी भ्रांतीची दृष्टी होती, ती भ्रमदृष्टी त्यांची गेलेली आहे. भ्रम आणि मोहाची दृष्टी होती ती निघून गेली. आता दृष्टी जी प्राप्त झालेली आहे ती गुरुकृपेचं फळ असतं. म्हणून गुरु घाली ज्ञानांजन. माऊलींचा अभंग आहे, गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गाथेमध्ये अभंग बघायला तुम्हाला हरकत नाही. श्री गुरूंच्या वरती वर्णन करणारा हा अभंग आहे. म्हणजे ज्ञानदेवांच्या गाथेमधला हा अभंग आहे. गुरु हा संत कोळीचा राजा, अशी त्याची सुरुवात आहे. इथं सुद्धा वर्णन त्याच अभंगामध्ये ओळख कशी आहे? गुरु घाली ज्ञानांजन. हे ज्ञानांजनच त्या डोळ्यात असलं पाहिजे. त्याला दिव्यांजन शब्द वापरला या ओवीमध्ये. हे ज्ञानांजन म्हणजे अशी दृष्टी दिली पाहिजे की जगाकडे पाहताना जग मिथ्या आहे अशी दृष्टी, परमात्मा फक्त सत्य आहे अशी दृष्टी फक्त श्री गुरु देतात. त्याला पाताळातल्या धनाचा पत्ता का लागू नये? पाताळातलं धन कोणतं? त्याला आत्मज्ञान का प्राप्त होणार नाही जर असं असेल तर? म्हणून माऊलींनी वर्णन केलं, तेथे सदैव आणि पायाळा वरी दिव्यांजन होय डोळा, मग देखी जशी अवलीळा पाताळ धने. म्हणजे सर्व गुणासाठी त्याने या जन्मात कोणतेच साधन केलेलं नसतं. पायाळून काय साधन केलं सांगा बघू? काही नाही. त्याचं त्याला भाग्य मिळालेलं. पायाळू म्हणून जन्माला दिव्यांजन मिळालं. आता त्याला प्रयत्न काय केले यासाठी? नाही काय केले. साधना काय नाही. म्हणून प्रयत्न वाचून, म्हणून अवलीळा शब्द वापरला. प्रयत्न वाचून, सहज शब्द म्हणजे काय? तर प्रयत्न वाचून साधन न करता त्याला ह्या आत्मज्ञानाची प्राप्ती झाली. त्या आत्मज्ञानालाच पाताळातलं धन असं म्हटलेलं आहे. अवलीळा शब्दाचा अर्थ आहे प्रयत्न वाचून, सहजपणे, साधन न करता. काय बैठक मारली नाही, कुठं तीर्थयात्रा केल्या नाही, कुठं शास्त्राभ्यास केला नाही, कुठं धावत गेला नाही, काही शिनला नाही परमार्थाच्या साधनेसाठी,
तरी सुद्धा त्याला ही स्थिती प्राप्त होते, असं माऊलींनी या दृष्टांताच्या ओळीमध्ये सांगितलंय. त्याला सिद्धांत आता दुसऱ्या ओळीमध्ये सांगतात बघा. तैसे वरती जैसी अवलीला पाताळ धनी शब्द वापरला ना, मग आता जैसे वरती वापरलं की खाली तैसे येतेच बहुतेक वेळा. तसं वापरलं बघा. तैसे दुर्भेद जे अभिप्राय म्हणजे जे अगदी कठीण, बुद्धीला उलगडा होणार नाही असे गूढ शब्द शास्त्राचे, त्याला म्हणलेलं आहे दुर्भेद जे अभिप्राय का गुरुगम्य हन ठाये, ते केवळ गुरुकडूनच त्याचा अर्थ कळू शकतो असं अगम्य. गुरुगम्य म्हणजे अगम्य, पण गुरूंच्या द्वारे गेलं तर ते गम्य होऊ शकतं. असं गुरुगम्य हन ठाये तेथ सौरेसेविन म्हणजे साधना वाचून, साधन न करता सौरेसेविन जाय बुद्धी देहाची. त्या अभिप्रायापरे त्याची बुद्धी प्रयत्ना वाचून जाते. सहज जरी कुठला तरी श्लोक जरी त्यानं बघितला तर त्याला पटदिशी त्याचा अर्थ सापडतो. नुसता अर्थ नाही तर शब्दाच्या पाठीमागे असलेला गुढार्थ जो आहे, लपलेला गुढार्थ सुद्धा आहे, तो अशा दृष्टीला प्राप्त होतो. इथं आता गुढार्थ शब्द वापरला आणि पाताळातलं धन वरती शब्द वापरलाय बघा. पाताळातलं धन म्हणजे झाकलेलं आहे, काय उघडं आहे ते. तसं शास्त्राचे अर्थ सुद्धा उघडे नाहीत. संतांनी आता प्रकट करून आपल्यावरती उपकार केलेले आहेत म्हणून आम्हाला कळायला तर लागले ते. नाहीतर भगवद्गीतेतला गुढार्थ कळला असता काय, ज्ञानेश्वरी नसती तर, किंवा आचार्यांनी भाष्य लिहिलं नसतं तर, असा भगवद्गीतेचा अर्थ आपल्याला कळला नसता, उपनिषद कळली नसती तर त्यांनी त्याच्यावर भाष्य लिहिली म्हणजे प्रकट केलेला आहे. इथं जो गुप्त धन शब्द वापरलेला आहे, गुप्त धनाचा पत्ता. गुप्त धन कोणतं बघा, तर शास्त्राच्या पाठीमागे असलेले अर्थ जे असतात ते गुप्त असतात, गूढार्थ असतात. आणि हे गूढार्थ समजायला फार कठीण असतात, गुरुगम्य असतात, ते गुरूंच्याकडून समजतात, पण ह्याला साधने वाचून समजतात. हेच असलेले अर्थ, दुर्भेद असलेले अभिप्राय, दुर्भेद असलेले शब्दाचे अर्थ याला सहज समजायला चालू होतात. म्हणजे अवघड सिद्धांताचा आशय त्याला सद्गुरु मुखातून लगेच प्राप्त होतो. सद्गुरूंनी म्हटलं ना तत्त्वमसी उठला का ना वचनाची या भेटी, सरशीची पै उठी. नुसतं कानात वचन सांगितलं तत्त्वमसी, ते ब्रह्म तू आहेस असं म्हटल्यावर खरंच म्हणतोय तो उठतोय, चालूच लागला. आणि आपण ब्रह्म आहे त्याचा अनुभवच घ्यावा लागतो. कसा बघा, याचा अर्थ कसा होतो की एवढ्या तयारीचा तो अगोदर असतो. नाहीतर मग अनुग्रह काय आम्ही घेतला नाही, घेतलेत की अनुग्रह घेतला कारण असा सरिसाची पै उठते असा कोण आहे का, असेल कोणतरी. हा मुद्दा काय नाही असा नकारार्थी भाव यामध्ये नाही, असू शकतो. पण आम्हाला खूप कष्ट करून ती स्थिती प्राप्त होईल कदाचित. याला सहजपणाने दुर्भेद असलेले अभिप्राय आणि हे दुर्भेद असलेलं धन, वरती धन सांगितलं, गुरुगम्यानं प्राप्त होतं म्हणजे दिव्यांजनानं प्राप्त होतं. खालच्या सिद्धांताच्या ओळीचा दृष्टांताला अर्थ लावून बघायचा. हे ज्ञानेश्वरी अभ्यासाचा प्रकार असा आहे. वरती आता आपण अभ्यास करायला लागलो नाही, तर वरती म्हणतात तो दिव्याजन शब्दाचा अर्थ आहे त्याला गुरुगम्य म्हणजे गुरूंच्याकडून उपदेश झाल्या झाल्या त्याला सौरेसेविन जाय बुद्धी त्याची. आणि वरती म्हणतात जैसी अवलीला पाताळ धने, त्याला सगळे अर्थ समजायला लागतात, खूप अभ्यास करावा लागत नाही. असे काही साधक सुद्धा आम्हाला भेटलेले आहेत की ते म्हणतात असं भगवद्गीता वाचताना जाणीव होते, ज्ञानेश्वरी वाचताना जाणीव होते, ह्या ओव्यांचा आणि ह्या शब्दांचा आणि श्लोकांचा अभ्यास मी यापूर्वी केला होता असं त्याला जाणवत असतं. हे काय आहे तर पाठीमागलं पूर्वजन्मीतल्या सगळ्या गोष्टी तो घेऊन येतो. त्या म्हणूनच अवघड सिद्धांताचे असे अभिप्राय जे असतात जे सद्गुरूंच्या मुखातून त्याला तात्काळ प्राप्त होतात, अशा ज्ञानक्षेत्रामध्ये त्याची बुद्धी साधनेशिवाय प्रवेश करते. वास्तविक ते गूढ आहे, त्या प्रवेशद्वारावर जाणं मुश्किल, पण हा प्रवेशद्वारातून आत जातो. कशामुळे ते तर त्यानं अगोदरच ती गोष्ट प्राप्त करून घेतलेली असते. म्हणून आत्ता वाटतंय अहो यांनी काहीच प्रयत्न केले नाहीत आणि यांना हे प्राप्त झालं. उगीच प्राप्त होत नाही बरं काय, ते मागील जन्माचं एक ते परिणाम असतो.
मागील जन्माचा पूर्वाभ्यासन आणि संस्कार असतो, अशी सद्बुद्धी तयार झालेली असते आणि म्हणूनच त्याला त्या गोष्टी प्राप्त होतात. तैसे दुर्वेद जे अभिप्राय का गुरुगम्य हन ठाय ते ते सौरेसे विन जाय बुद्धी तयाची बळीये इंद्रिया येती म्हणा मन एकवटे पवना. कशी त्याची स्थिती होती बघा जन्माला आल्याबरोबर. पवन सहजे गगना मिळोची लागे बळी इंद्रिय, इंद्रिय बलवान आहेत अगोदरच आपण बघितलं. बळी बलवान असलेली इंद्रिय मनाकडे येतात, म्हणजे मनाला सहकार्य करायला लागतात. वास्तविक ह्यांचं जुळतच नाही कधी. मनाला सहकार्य करतात म्हणजे काय, मनात असतं ना ते करायला लागतं, त्यासाठी इंद्रिय सहकार्य करतात. मन काय करतं, प्राणाशी एकरूप होतं, म्हणजे मन आणि प्राण मन पवनाची गट्टी होते. आणि दुसरं पवन सहजे गगना, आणि प्राण जो आहे तो प्राण वरच्या काय करतो, मस्तकातील पोकळीतील चिदाकाशामध्ये लय पावतो. काय म्हटलेलं आहे, सहजे गगना मिळोची लागे. गगन म्हणजे वरचा वरचा भाग, आकाश. ते आकाश म्हणजे चिदाकाश. आकाश शब्दाचा अर्थ आहे वरचा भाग, आणि वरचा आकाश पोकळी पण आहे पण वरचा भाग. आणि आकाशाला माझ्या शरीरामध्ये सुद्धा आकाश आहे, आणि तो कुठं आहे माहिती आहे का, तर ते मस्तकामध्ये चिदाकाश आहे. त्या चिदाकाशामध्ये ते काय होतं, प्राण हा मस्तकातील चिदाकाशामध्ये लय पावतो. म्हणजे त्याचा मनोजय आणि प्राणजयचा पूर्वीचा अभ्यास त्याला उपयोगी पडायला लागतो. इथं काय होतं, मनोजय होतो. मनोजय शब्दाचा अर्थ आहे मन ताब्यात राहतं, इंद्रिय वश होतात. ही अगोदर आत्ताच्या साधनेनं नव्हे तर पूर्वीच्या साधनेनं. आम्ही आता प्रयत्नपूर्वक त्याला घालायला लागलो तरी ती काय ओढाळ आहे, ती जवळ येणं झाले, अशी परिस्थिती आपली आहे. तुकोबांनी त्याचं वर्णन, सगळ्या संतांनी त्या इंद्रियांचं वर्णन केलेलं आहे ओढाळ म्हणून. तर इथं म्हणतात अवघड असलेला हे जे हे आहेत त्या सगळ्या गोष्टी, मगरूर असलेली इंद्रिय, जे बलवंत इंद्रिय आहेत ते योग्याच्या मनाप्रमाणे वागू लागतात. आणि मन हा प्राणवायूशी एकरूप होऊन प्राण मस्तकातील चिदाकाशामध्ये लय पावतो. ही योगाची एक प्रक्रिया सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये मनोजय, इंद्रियजय काय म्हणलेलं आहे की इंद्रियांचा जय, वासनेचा क्षय, संकल्पाही वरे नये मन. त्याचं मन संकल्पावर येतच नाही, कारण इंद्रियांचा जय झालेला असतो, त्यामुळे वासनेचा क्षय झालेला असतो. आणि वासना उठत नसल्यामुळं, कोणत्याही प्रकारची वासना शिल्लक नसल्यामुळं संकल्प सुद्धा बाहेर पडत नाहीत. आणि संकल्प न करणारं मन हे त्या चिदाकाशामध्ये प्राणरूपानं प्राणाशी गट्टी करून एकरूप होत असतं, लय पावत असतं, असं वर्णन यामध्ये केलंय. ऐसे बळी इंद्रिय येती म्हणा मन एकवट पवना पवन सहजे गगना मिळोची लागे. ऐसे नेनो काय अपैसे तया तिची किजे अभ्यासे समाधी घर पुसे माणसाचे. अरे वा, काय वर्णनाने पुढे केले बघा. हे आपोआप कसं काय घडलं काय कळतच नाही म्हणतात माऊली. माऊली काय बोलतात, ऐसे नेनो काय अपैसे. अपयश म्हणजे काय कळत नाही, नेनो कळत नाही, अपयशे असं आपोआप काय घडते काय कळत नाही. तया तिची किजे अभ्यासे, त्या पूर्वाभ्यासानेच त्या योग भ्रष्टाला जे अपेक्षित आहे ते नेमकं झालेलं असतं. तया तिचं की जे अभ्यासे. आणि समाधी घर पुसे माणसाचे. समाधी तर मनाचं घर विचारित येते, म्हणजे समाधी सहज प्राप्त होते. विचारत येते म्हणजे काय, हा माणूस कुठं राहतोय, मला त्याच्यात घुसायचा आहे, मला त्याला समाधी लावण्यासाठी सहकार्य करायचं आहे, असं ते मनाचं घर विचारत येते ती समाधी. किती सुंदर अशी रूपक वापरलेलं आहे बघा, की यामध्ये याला योगाभ्यास काही करावा लागत नाही, कारण अभ्यासच त्याला वश होतो, अभ्यासच त्याला प्रसन्न होतो, कारण अंगीभूत असतो तो. बरं का, जाणी जे घर पुशे मानसाचे, त्याला अंगीभूत असलेला अभ्यास प्राप्त होतो. आणि जी समाधी अवस्था आहे त्याचा पत्ता शोधत मनात दाखल होते. ती समाधी कुठून तरी बाहेर, ती एक असा योगी कोणतरी पाहिजे म्हणून शोधत असते, आणि ती शोधत येते आणि याच्या मनामध्ये प्रवेश करते, म्हणजे सहज तो समाधी अवस्थेमध्ये स्थिर होतो. एवढंच माऊलींना सांगायचं आहे. त्याला जी समाधी प्राप्त होते ती अष्टांग योगातलं शेवटचं साधन. याचा अर्थ पाठीमागची अंग काही झाली असणार ना, त्याचा अभ्यास त्याचा अगोदर झालेला आहे. यम नियम जे प्राण आसन वगैरे जे आहेत हे सगळी त्याची झालेली असतात.
आणि झाले असल्यामुळं शेवटचं साधन सहज प्राप्त होतं, कारण त्याचा अभ्यास एवढा पूर्णत्वाला गेलेला असतो आणि त्यामुळंच त्याला या अभ्यासामुळं सहजता त्याच्या समाधीमध्ये, त्याच्या साधनेमध्ये सहजता प्राप्त झालेली असते. आम्हाला मारून मुटून धान्य लावावं लागतं, तर त्याला मारून मुटकून ध्यानातून बाहेर काढावा लागतो. आमचं कसं आहे, आम्हाला मुद्दा म्हणून ध्यानाला बसावं लागते, त्यांना मुद्दा म्हणून व्यवहार करावा लागतो. ते करतात तो व्यवहार ना मुद्दाम करतात. मुद्दा म्हणजे कसं, इच्छा नसताना करतात. आम्ही इच्छा नसताना कसं ध्यानाला बसतो, तसं ते इच्छा नसताना प्रपंच करतात, व्यवहार सांभाळतात, लोकांशी गप्पा मारतात, ग्रंथ लिहितात. इच्छा नसताना कुणाला कशाबद्दल येतो कडबडा म्हणून या. नंतरचं त्यांचं जे कार्य आहे ते कार्य लोकांच्यासाठी असतं, लोकांना शहाणपण शिकवण्यासाठी, मोहातून त्यांना बाहेर काढण्यासाठी असतं. इतकी दिव्य आणि भव्य अवस्था या योग्याला प्राप्त होते. वेळ संपलेली आहे, आपल्याला थांबावं लागेल. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करूया आणि विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका